माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 35 सुंदरकांड. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू. त्या भव्य अशोक वृक्षाच्या फांद्यातून हनुमानाने गायला सुरुवात केली. वंशज इक्ष्वाकू कुळातील राजा दशरथ त्याचे नाम. वंशज इक्ष्वाकू कुळातील राजा दशरथ त्याचे नाम. सद्गुणी अनविरतेने आपुल्या अयोध्येवर राज्य करी व बनवी तिला कीर्तिमान. त्यास 4 पराक्रमी पुत्र लाभले, रामा प्रति स्नेह अपार. अनंत शक्तीचे स्वामी, विष्णू धरिती मानव अवतार. कैकईच्या वरदानाची पूर्तता करण्यासाठी राम धाडीला वनवासी. सीता लक्ष्मणास राम निघाला, शिरसा वंद्य पित्याचे वचन. राक्षस त्रस्त करीती ऋषींना, रामधाडी त्यास यमसदना. रावणाने हरिले सीतेला, बनवणी मरिजाची हरण. धुंडिटा सीता अवग्यावनी, भेटे रामास सुग्रीव मित्र. दक्षिण दिशा धुंडण्यास्तव, हा हनुमानची ठरला पात्र. पर्वत कित्येक उलिंगले, घेतली उडी प्रचंड सागरावरी. तुला शोधण्यात सीता माई, झालो मी यशस्वी अकिरी. येथील राम तुला सोडविण्यास, प्रिय भार्या तू त्याची. कृपया संदेश दे छोटासा, रक्षण्यात अपती जीवनाला. रक्षण्यात अपती जीवनाला. जसे हनुमंताचे गाणे संपले तशी सीता झाडाकडे बघत गाणे गाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊ लागली. जेव्हा तिच्या दृष्टीस हनुमान पडला तेव्हा तिला वाटले की आपण स्वप्नच बघत आहोत. स्वप्नात वानराला पाहणे अशुभ असते. सीता स्वतःशी पुटपुटली. असह्य दुःखावेगात गुरफटलेली ती करुण स्वरात रुदन करू लागली. अचानक बेशुद्ध झाली. पुन्हा जेव्हा ती भानावर आली तेव्हा ती विचार करू लागली, त्या भयानक स्वप्नात वानर दिसल्यामुळे मला राम आणि लक्ष्मणाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली पाहिजे. पण मी स्वप्न कसे काय बघत होते? रामाच्या विरहामुळे प्राप्त झालेल्या दुःखी मन अवस्थेत मी क्षणभरे झोपू शकत नाही. ते स्वप्न नसून भ्रम असला पाहिजे. जे वानर मला दिसले ती कल्पना असावी, कारण मी जेथे जेथे पाहते तेथे तेथे मला फक्त रामच दिसतात. माझ्या कानात फक्त रामाचाच आवाज ऐकू येतो. मी रामाशिवाय दुसरा कोणताच विचार करू शकत नाही. वानर फसवे होते असे मी म्हणू शकत नाही, कारण ते इतके खरे वाटत होते. हे ब्रह्मदेवा, इंद्रदेवा, सूर्यदेवा, वायुदेवा, कृपया ते वानर खरेखुरे असू दे. रामाबद्दलचे त्याचे शब्द माझ्यासाठी सौभाग्य घेऊन येऊ देत. झाडावर लपलेला हनुमान तेव्हा खाली आला. हात जोडून सीतेसमोर उभे राहत त्याने विचारले, तुम्ही कोण आहात? तुम्ही एखाद्या देवतेप्रमाणे दिसत आहात. मला वाटते तुम्ही नक्कीच रामाची पत्नी आहात. रामाचे नाव ऐकून सीतेला अत्यानंद झाला. हनुमानाच्या प्रश्नांना उत्तर म्हणून तिने आपली जीवनकथा सांगायला सांगितली, सविस्तर सांगितली. शेवटी ती म्हणाली, मला जिवंत ठेवण्यासाठी रावणाने फक्त 2 महिन्याचा अवधी दिला. त्यापूर्वी राम येथे आले नाही तर मी आपल्या प्राणाचा त्याग करेन. आत्मविश्वास वाढलेला हनुमान उतरला, मी रामाचा दूत असून मी तुम्हाला खात्री देतो की राम अगदी कुशल आहेत. तुम्हाला शोधून काढण्यासाठी त्यांनीच मला पाठवले. ते आतुरतेने तुमचे कुशल विचारत होते. सीता आनंद विभोर झाली. अत्यानंदाने ते परस्परांशी बोलत राहिले. तथापि जसे ते संभाषणात तल्लीन झाले तसा हनुमान हळूहळू सीतेच्या दिशेने सरकू लागला. हे लक्षात येताच सीतेला अचानक असे वाटले की वानराच्या वेशातला हा प्रत्यक्ष रावणच असावा. म्हणून ती उद्गारली, हे किती घृणास्पद आहे की मी तुझ्याशी इतका वेळ बोलत राहण्यासारखी एवढी मूर्ख बनले. सीता तेव्हा जमिनीवर कोसळली. दुःखाने शिरलेल्या सीतेने हनुमानजीची करडपट्टी काढायला सुरुवात केली. वेश बदलून तुझे माझ्याकडे येणे किती निंद्य आहे.
तथापि दुसऱ्याच क्षणी ती विचार करू लागली, या वानराला पाहिल्यावर माझे हृदय खरोखर आनंदी झाले. कदाचित माझा संशय खोटा असेल, कदाचित तो खरेच रामाचा दूत असेल. अशा तऱ्हेने स्वतःला समजावत सीता पुन्हा हनुमानाशी अधिक अनुकूलतेने बोलू लागली. रामाविषयी मला अधिक काहीतरी सांग. तू केलेली त्यांची वर्णने माझ्या कानाला, हृदयाला अतिशय आनंद देत आहेत. खरे पाहता रामाच्या वियोगामुळे तीव्र विरह भावनावस्थेत सीता पूर्णपणे लीन झालेली होती. म्हणून तिच्या बोलण्यात एक अलौकिक विक्षिप्तता प्रगट होत होती. शोकाने मानसिक तोल ढळलेल्या स्त्रीप्रमाणे ती पुन्हा तर्क करू लागली. कदाचित ही वानर भूत असावे, कदाचित मी त्याला पाहिले ही माझीच कल्पना असेल. कारण माझ्या दुःखामुळे माझा मानसिक तोल ढळलेला नाही. मी असा विचार करता कामा नये. माझ्या अस्वस्थ मनाबरोबर मी स्वतःला वाहवत जाऊ देता कामा नये. त्या वानराच्या बोलण्यावरून असे वाटते की रामाची सेवा करायला तो येथे आलेला असावा. तथापि एक साधा वानर महासागर ओलांडून येऊ शकतो यावर मी कसा विश्वास ठेवू? वेश बदलून आलेला रावणच असणार. सीतेच्या मनातील शंका हनुमान जाणत होता. म्हणून तिची भीती कमी करण्यासाठी त्याचे रामाचे गुणगान गाणे चालूच ठेवले. विविध तऱ्हेने तिची खात्री पटवायला सुरुवात केली. नंतर हनुमानची परीक्षा घेण्यासाठी सीता म्हणाले, तू रामांना कसा भेटला असे मला सांग. त्याचप्रमाणे राम आणि लक्ष्मण यांच्या शारीरिक लक्षणाविषयी सविस्तर विवेचन कर. त्यावर हनुमान म्हणाला, हे विदेह कुमारी, रामाचे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखे. बघा, ज्यावेळेस हे वर्णन ऐकाल त्यावेळेस तुम्ही डोळ्यासमोर दृश्य आणा. रामाचे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखे, त्याचे खांदे रुंद असून बाहुबलवान, त्यांचा कंठ शंखाकृती, त्याचे नेत्र लालसर, त्यांचा आवाज दुदुंबीसारखा खोल, त्याची छाती मनगट मुष्टी दणकट, त्यांचे वक्षस्थळ बेंबीच्या कडा, पोट उंचावलेले, त्याचे नेत्र नखे तळवे पावले लालसर, त्यांचा आवाज धीर गंभीर, त्यांची नाभी खोल, त्यांचे ताल जलद, त्यांच्या मानेवर पोटावर 3 वळ्या, त्यांचे 4 अवयव आकाराने लघु, मान जनेंद्रिय पोटऱ्या मुकाट, ते सिंहाच्या, वाघाच्या, हत्तीच्या, बैलाच्या अशा 4 वेगवेगळ्या चालीने चालतात. त्यांचे 10 शरीर अवयव कमलानं समान, त्यांचा वर्ण, मुख, नेत्र, जीभ, होठ, टाळू, छाती, नखे, हात, पावले, त्यांच्या अंगावरील केस, त्यांची त्वचा, बोटांचे सांधे, नजरी सूक्ष्म आहे. खरोखरी सर्व यापेक्षा अधिक लक्षणे त्यांच्यात आहेत. लक्ष्मणाचे सौंदर्य गणित आहे. त्यांचा वर्ण सोनेरी, तर रामाचा श्यामल व हिरव वट निळा. ऋष्य मुख पर्वतावर माझी दोघा बंधूशी भेट झाली. रावणाने पळून नेताना तुम्ही जे अलंकार वानराच्या मध्यात खाली टाकले ते पाहिल्यावर राम प्रफुल्लित झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. सुग्रीवाशी मैत्रीची युती करण्यासाठी रामाने वालीचा वध केला. या कृपेची परतफेड करण्यासाठी सुग्रीवाने लाखो वानरे तुमचा शोध घ्यायला सुरुवात जगभर पाठवली. आता सुदैवाने या सुदूर जागी मला तुमचा शोध लागला. पराक्रमी वानर केशरीचा मी पुत्र, माझे पिता मूळचे मलय टेकड्यांचे रहिवासी होते. नंतर ते गोकर्ण पर्वतावर गेले. जेव्हा शंभ सदन ऋषींचा छळ करीत होता तेव्हा त्यांच्या विनंतीवरून केशरीने त्या दुष्ट राक्षसांचा वध केला. त्यानंतर देवतेकडून केशरीच्या पत्नीच्या गर्भातून माझा जन्म झाला. हनुमानाकडून रामाचे वर्णन ऐकल्यावर सीतेची खात्री पटली की हा खरोखर रामाने पाठवलेला दूत आहे. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू होऊ लागले. ही संधी साधून हनुमानाने रामाची मुद्रिका सीतेला दिली. ती ओळखून तिच्या आतल्या भागावर आपल्या प्रियकराचे नाव पाहून सीतेचा चेहरा जणू राम प्रत्यक्ष आल्यासारखा हर्ष प्रफुल्ल झाला. ती म्हणाली, हनुमाना, या भेटीसाठी मी तुझी कायमची ऋणी राहीन. तू येथे माझ्यासाठी आलास हा तुझ्या मनाचा मोठेपणा. आता मला रामाबद्दल अधिक काही सांग. हात जोडून हनुमान उतरला. केवळ तुम्ही कोठे आहे रामाला माहीत नसल्यामुळे ते तुमच्या सुटकेसाठी आलेले नाही. तुमच्याशिवाय ते अतिशय अस्वस्थ. खरोखर इथून परत गेल्यावर मी रामांना जेव्हा तुमची माहिती देईल तेव्हा ते लगेच येऊन रावणाचा वध करते. यावर सीतेने विनंती केली, तू रामांना येथील परिस्थितीचे गांभीर्य ठामपणे सांगितले पाहिजे, कारण 2 महिन्याने रावण मला ठार मारेल. रावणाचा कनिष्ठ सावत्र बंधू विभीषणाने त्याच्याशी मला रामाकडे परत पाठविल्याबद्दल पुन्हा पुन्हा विनवणी केलेली आहे. त्याचप्रमाणे विद्य नावाच्या एका विद्वान वृद्ध मंत्र्याने रामाच्या हातून लवकरच होऊ घातलेल्या राक्षसांच्या विनाशाबद्दल रावणाला सावध केल्याचे
विभीषणाच्या ज्येष्ठ कन्येने मला सांगितले. पण रावण त्यांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करीत आहे. हनुमानाने सुचवले, जर तुमची इच्छा असेल तर मी आपल्या पाठीवर बसून तुम्हाला त्वरित किष्किंधेला नेऊन रामाच्या स्वाधीन करीन. माझी खात्री आहे की महासागरावरून उडत जाताना राक्षस माझा पाठलाग करू शकणार नाही. हे ऐकून सीता रोमांचित झाली, पण तरी ती म्हणाली, एखाद्या वानराने सादर करावा असाच तुझा प्रस्ताव आहे. एखादा इतका छोटा वानर कसा बरे मला महासागरावरून पार नेण्याचा विचार करू शकतो? या आश्चर्याने हनुमान काहीसा दुखावला गेला. त्याच्या मनात विचार आला, सीता मला किती हीन समजते. नंतर आपले सामर्थ्य दाखविण्यासाठी हनुमानाने आपले प्रचंड रूप धारण केले. तो बडाई मारू लागला, जर तुमची इच्छा असेल मी संपूर्ण लंका नगरी उपटून काढेन. रावणासहित लंकेला रामाकडे उडत घेऊन जाईल. म्हणून कृपया माझ्याविषयी संदेह सोडून द्यावा. सीतेने कबूल केले. महासागरावरून मला पलीकडे नेण्यास तू निश्चितच पुरेसा सामर्थ्यवान आहे. तथापि ही फारशी चांगली कल्पना आहे असे मला वाटत नाही. जेव्हा तू आकाशात भरारी मारशील तेव्हा मला जर भोळ आली व मगरी सुसरीने व्यापलेल्या समुद्रात मी पडले तर काय? त्याहीपेक्षा जेव्हा राक्षस एकत्र येतील, तुझ्यावर हल्ला करतील, त्यावेळी त्यांच्याशी सामना करण्यात तू पूर्ण गुंतशील. त्यावेळी माझे काय होईल? जरी तू कसेही करून राक्षसांना मारू शकलास तरी त्यामुळे रामाची कीर्ती कमी होईल. हे हनुमना, मी पूर्णपणे रामाशी एकरूप झालेली असल्याने रामाशिवाय दुसऱ्या कुणाच्याही शरीरास स्पर्श करण्याची माझी इच्छा नाही. रावणाने माझे अपहरण केले तेव्हा मी असेही होते. आता माझा नाईलाज होता. तथापि रामाने आता स्वतःच येथे आले पाहिजे. दुष्ट रावणाचा वध करून माझी सुटका केली पाहिजे. हे एकमेव कृत्य त्यांचे देदीप्यमान यश कीर्ती वाढवण्यास पात्र ठरेल. हनुमान उतरला. रामाच्या पतिव्रता सदाचारी पत्नीला शोभेस अशा तुमच्या वचनाशी मी प्रशंसा करतो. आता मी येथून प्रस्थान करतो, पण कृपया मला काहीतरी खून म्हणून द्या. जे मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटलो याची साक्ष म्हणून रामाना मला देता येईल. अश्रुपूर्ण नेत्राने सीता क्षीण आवाजात म्हणाली, हे हनुमाना, तू मला भेटलास याची रामाला खात्री पटविण्यासाठी तू हा प्रसंग रामांना सांगू शकतोस. चित्रकूट पर्वतावर आमचा निवास असताना एक दिवस जलक्रीडा केल्यानंतर अजून ओलेतच असलेले राम माझ्या मांडीवर बसले. त्याच वेळी एक कावळा आला आणि मला अशी चोच मारू लागला जसे काय त्याला माझे मांस खायची लालसा असावी. त्याला पळवून लावण्यासाठी मी एक मातीचा गोळा उचलला, पण तो हट्टी कावळा जवळच लपून बसला. रागारागात माझ्याकडून चुकून माझ्या वस्त्राची गाठ सोडली गेली आणि ते वस्त्र खाली पडले. माझी फजिती पाहून राम मनापासून हसू लागले. दरम्यान कावळा परतून आला, पुन्हा मला चोच मारू लागला. मी रामांना शरण जाऊन त्यांच्या कुशीत शिरले. त्यांनी माझी समजूत काढली व माझे अश्रू पुसले. दमल्यामुळे मी लवकरच रामाच्या भाऊपाशात झोपी गेले. थोड्या वेळाने त्यांनी डोळे मिटले. या संधीचा फायदा घेत कावळ्याने अचानक झेप घेतली. माझी छाती ओरबडायला सुरुवात केली. माझ्या रक्ताचे थेंब त्याच्या अंगावर पडल्याने राम जागे झाले. माझ्या छातीवरच्या जखमा पाहून राम क्रोधित झाले. त्यांनी मला अपराध्याची ओळख विचारली. तेव्हा मी उत्तर देण्यापूर्वीच दूरवर बसलेल्या व पंजातून रक्त टिंकत बसलेल्या कावळ्याला त्यांनी पाहिले. अतिशय क्रोधित झालेल्या रामाने आपल्या आसनावरून कुश गवताचे पाते उचलले आणि ब्रह्मास्त्राच्या शक्तीने ते भारले. त्या काडीने जसा पेट घेतला तशी त्यांनी कावळ्याच्या दिशेने भिरकावले. नंतर तो पक्षी जसा आकाशात उडू लागला तसे ते कुश दर्भाचे अस्त्र त्यांचा पाठलाग करू लागले. तथापि कावळ्याच्या रूपात असलेला तो इंद्राचा पुत्र होता. जेव्हा ब्रह्मास्त्र त्याचा पाठलाग करू लागले तेव्हा संपूर्ण विश्वभर आश्रय मिळविण्यासाठी त्याने प्रयत्न केले, परंतु त्याचा पिता इंद्र देखील त्याची मदत करण्यास असमर्थ होता. शेवटी तो कावळा परत आला, रामांना शरण गेला. त्याची दया येऊन रामाने त्या निस्तेज दमलेल्या पक्षाला क्षमा केली, परंतु ते म्हणाले, ब्रह्मास्त्र कधीच विफल होत नाही, त्यामुळे ते कुठेतरी वळवले पाहिजे. असे म्हणत रामाने ते अस्त्र कावळ्याचा उजवा नेत्र निकामी करण्यासाठी वापरले. त्यावर रामांना वंदन करून इंद्रपुत्र निघून गेला. रामाबरोबर गतकाळाविषयी सांगताना सीता दुःखाने व्याकुळ झाली. त्यानंतर अश्रुपूर्ण नेत्राने ती म्हणाली, हे हनुमाना, पूर्वी रामाने एका क्षुल्लक कावळ्यावर ब्रह्मास्त्र सोडले, आता ते रावणावर आक्रमण का करीत नाही? रामांना आता माझ्याबद्दल प्रेमच उरले नाही का? माझ्या एखाद्या पूर्व आयुष्यात मी एखादे निंदे पाप केले असावे, त्यामुळे आता राम माझी उपेक्षा करीत नाही आहेत. निराश झालेल्या सीतेला
प्रोत्साहित करण्याच्या आशेने हनुमानाने तिला पुन्हा खात्री दिली. रामांना सुद्धा तुमचा विरह तीव्रतेने जाणवत आहे. ते तर दुःखाच्या सागरात बुडून गेले. कृपया मी रामांना दाखवू शकेन अशी वस्तू मला द्या. सीतेने सुस्कारत सोडला आणि म्हणाली, कमीत कमी सुटका होण्याची खरी आशा तरी आता माझ्याजवळ आहे. कसे करून तू रामांना विनवले पाहिजे की त्यांनी त्वरित येथे यावे. कारण आता अजून 1 महिनाही त्याच्या विरहात मला घालवा लागला तर मी दुःख वेगाने मरून जाईल. हे नक्की. पूर्वी आपले ललाट अलंकृत करण्यासाठी जे चमकदार रत्न सीता वापरत असे ते तिने आपल्या वस्त्रातून बाहेर काढले. हनुमानाला ते देत सीता म्हणाली, जेव्हा राम हे पाहतील तेव्हा त्यांना 3 व्यक्तींची आठवण येईल. कारण माझ्या मातेने राम आणि त्यांच्या पित्याच्या उपस्थितीत हे रत्न मला लग्नात भेटवस्तू म्हणून दिली होती. हे हनुमाना, कृपया त्वरित परत जा. माझ्या असह्य पीडेचा त्वरित शेवट करण्यासाठी रामांना पाठव. नंतर हनुमानाने सीतेला प्रदक्षिणा घातली. तो निघणारच होता. तेवढ्यात अश्रूमुळे अवरुद्ध झालेल्या कंठाने सीता म्हणाली, माझ्या सुटकेसाठी घाई करायला रामाला सांग. हनुमान उतरला. काही काळजी करू नका. लवकरच तुम्हाला राम, लक्ष्मण, सर्व वीर वानर येथे रावण राक्षसांचा संहार करायला आलेले दिसतील. सीता विनवणी करू लागली. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा श्रवण करूया. जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.